नमस्कार बालमित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील लिंग या घटकावरील प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. प्रश्न पहिला. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय: 1 कविता, 2 कवयित्री, 3 कवित्री, 4 लेखिका. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कवयित्री आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कविता हा कवीने रचलेला साहित्याचा प्रकार किंवा एखाद्या मुलीचं नाव असतं. लेखिका हा लेखक या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रश्न दुसरा. पुणे या शहराचे लिंग कोणते? 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 उभयलिंग. पर्याय क्रमांक 3 ते पुणे असं आपण म्हणतो. तो पुणे असं म्हणत नाही किंवा ती पुणे पण असं म्हणत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा. वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? 1 वानरी, 2 वानरीण, 3 माकडीण, 4 वानरा. वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वानर, वानरीण असते. प्रश्न चौथा. ग्रंथ या शब्दाचे लिंग ओळखा. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 यापैकी नाही. ग्रंथ या शब्दाचे लिंग तो ग्रंथ असं आपण म्हणतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ती ग्रंथ असे आपण म्हणत नाही किंवा ते ग्रंथ हे अनेक वचनात येते, एक वचनात येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न पाचवा. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पर्याय: 1 विदुषी, 2 विद्वाना, 3 विद्वत्ता, 4 विदुषी. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. संस्कृतमधून आलेल्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असेच होते. विद्वाना हा चुकीचा शब्द आहे. विद्वत्ता हा भाववाचक शब्द आहे. प्रश्न 6वा. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? 1 बेडकी, 2 बेडकीन, 3 बेडकून, 4 बेडकीने. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप बेडूक, बेडकी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होते. बेडकीन हा ग्रामीण ढंगाचा शब्द वाटला तरी व्याकरणदृष्ट्या बेडकी हेच योग्य आहे. प्रश्न 7वा. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द निवडा. पर्याय: 1 भाकरी, 2 पुस्तक, 3 डोंगर, 4 वही. भाकरी ती भाकरी असते, स्त्रीलिंगी होते. पुस्तक ते पुस्तक नपुंसकलिंगी होते. डोंगर तो डोंगर होतो. वही ती वही होते. पर्याय क्रमांक 2 पुस्तक ते पुस्तक. प्रश्न 8वा. बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय: 1 बोकी, 2 मांजर, 3 भाटी, 4 बोकीन. बोकाच्या विरुद्ध काय असतं स्त्रीलिंगी? भाटी असते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बोका या नर मांजराचे स्त्रीलिंगी रूप भाटी असे होते. मांजर हा सामान्य शब्द आहे. बोकी बोलीभाषेत वापरला जाणारा शब्द आहे, पण तो व्याकरणदृष्ट्या चुकीचा आहे. प्रश्न 9वा. सुतार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? 1 सुतारी, 2 सुतारीण, 3 सुतारका, 4 सुतारा. सुतारच्या विरुद्ध काय असतं तर सुतारीण असतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारण व्यवसायवाचक शब्दांना ईन हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ कुंभार, कुंभारीण, सुतार, सुतारीण. प्रश्न 10वा. चिमणा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 1 चिमणी, 2 चिमणीण, 3 पाखरू, 4 चिमण्या. चिमणा, चिमणी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कारण आकारांत पुल्लिंग शब्दाचे ई कारांत स्त्रीलिंगी रूप होते, म्हणजेच काय तर चिमणा, चिमणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 11वा. नर्तक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? 1 नाचणारी, 2 नर्तकी, 3 नर्तिका, 4 नृत्यांगना. नर्तक, नर्तकी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारण मूळ शब्दाला ई प्रत्यय लागून नर्तकी तयार होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नृत्यांगना हा नर्तकीचाच समानार्थी शब्द आहे, पण जोडी म्हणून नर्तकी योग्य आहे. प्रश्न 12वा. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 1 वाघी, 2 वाघीण, 3 वाघिणी, 4 वाघ्या. वाघ, वाघीण असतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारण प्राण्यांच्या नावात ईन प्रत्यय लागतो. वाघ, वाघीण. प्रश्न 13वा. मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? 1 मालकी, 2 मालकीण, 3 मालकण, 4 मालकिणी. मालक, मालकीण. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारण
मालकला ईन प्रत्यय लागला की काय होतं? मालकीन. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 14वा. लेखक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 1 लेखिका, 2 लेखिका, 3 लेखणी, 4 लेखन. लेखक लेखिका असतं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. कारण संस्कृत नियमानुसार क च्या जागी की प्रत्यय येतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15वा. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? 1 उंटीन, 2 उंटी, 3 सांडणी, 4 उंटणी. उंटच्या विरुद्ध काय असतं? तर सांडणी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. उंटाच्या स्त्रीलिंगी रूपासाठी मराठीत सांडणी हा स्वतंत्र शब्द आहे. प्रश्न 16वा. पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? 1 पोपटी, 2 मेना, 3 मैना, 4 पोपटीण. पोपट मैना असतं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. निसर्गात 2 वेगळे पक्षी असले तरी मराठीत ही जोडी लिंगासाठी वापरतात. प्रश्न 17वा. शिष्य या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. शिष्या, 2 शिष्याणी, 3 विद्यार्थिनी, 4 शिष्यीण. शिष्य, शिष्या. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. संस्कृत शब्दाला आ प्रत्यय लागून स्त्रीलिंगी होते, म्हणजेच शिष्य, शिष्या. प्रश्न 18वा. ससा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? 1 सशी, 2 ससाण, 3 सशा, 4 सशीण. ससा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सशीण. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 19. कोल्हा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 1 कोल्ही, 2 कोल्ही, 3 कोल्ह्या, 4 कोल्हिणी. कोल्हा कोल्ही असतं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आ कारांताचे इकारांता रूप होते. प्रश्न 20वा. पुत्र या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? 1 मुलगी, 2 सुता, 3 पुत्री, 4 कन्या. पुत्र या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुत्री बरोबर आहे. या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप पुत्री आहे. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न 21वा. व्याही या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. 1 व्याहीन, 2 विहीन, 3 व्याहिनी, 4 विहिनी. व्याही, विहीन. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. व्याही म्हणजे मुलाचे वडील आणि विहीन म्हणजे मुलाची आई. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22वा. मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? 1 मोरी, 2 लांडोर, 3 लांडोरी, 4 चिमणी. मोर लांडोर असतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. मोराच्या स्त्रीलिंगी रूपाला लांडोर म्हणतात. प्रश्न 23वा. वर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? 1 वधू, 2 नवरी, 3 कन्या, 4 वधू. वर वधू असतं. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. विवाह प्रसंगात वर आणि वधू ही जोडी असते. प्रश्न 24वा. बैल या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? 1 गाय, 2 गाय, 3 वासरू, 4 म्हैस. बैल गाय असते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बैलाच्या स्त्रीलिंगी रूपाला गाय म्हणतात. प्रश्न 25वा. हत्तीचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय 1 हत्तीण, 2 हत्तीणी, 3 हत्ती, 4 मादी हत्ती. पर्याय क्रमांक 1 हत्तीण हे बरोबर आहे. हत्ती या शब्दाला ईन प्रत्यय लागून हत्तीण होते. पर्याय क्रमांक 1 उत्तर. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.